आज आपण मुक्ताईनगर येथून प्रचार रॅलीला सुरुवात करत आहेत। आपण हंते भंते यांच्या आशीर्वादानुसार पुढे मार्गस्थ होत आहेत। काय सांगाल साहेब? आज संघाचा आशीर्वाद घेतला, भंतेंचा आशीर्वाद घेतला व पुढील प्रचाराच्या नियोजनार्थ आम्ही आता इथून जात आहोत। आज गेली 10-12 दिवस मुक्ताईनगर विधानसभामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने या भागामध्ये आम्ही जो प्रचार प्रसार केला आहे याचं फळ निश्चितच 23 तारखेला आम्हाला मिळेल व या भागातून वंचित बहुजन आघाडीचा पहिला आमदार हा मुक्ताईनगर विधानसभा द्यायच्या तयारीमध्ये आहे। त्या आशीर्वादाने पुढे मार्गस्थ होत आहेत, त्या संदर्भात आपण काय सांगणार मोरे साहेब? आम्ही आदरणीय भंतेजींचा आशीर्वाद घेऊन रावेर तालुक्यामध्ये इथून सुरुवात करणार आहे। विटवा, निभो, लाईनपूर असं पुढे त्या 40 गावांमध्ये आम्ही फिरणार आहोत। काल सावद्यामध्ये भरभक्कम अशी रॅली जवळजवळ 3 तास पूर्ण झालेली आहे आणि लोकांना वाटते की खरोखरच नवा चेहरा दिला गेला पाहिजे। लोकांच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतल्या। खरं म्हणजे आमचा रॅली नसून संवाद दौरा आहे की गावागावामध्ये लोकांच्या काय काय अडीअडचणी आहेत त्या पण ऐकायला मिळत आहे। आपल्याला निवडणुकीच्या नंतर काय करावं लागेल अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया भरपूर येत आहे आणि इथे जे काही चाललं आहे या मुक्ताईनगर तालुक्यातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात की जी काही घराणेशाही उदयास आलेली आहे, जवळजवळ 169 कुटुंब हे या महाराष्ट्राची सत्ता आडीपाडीने घेऊन बसलेले नाट्यागोत्याचं राजकारण चालू आहे। खासदाराचा मुलगा आमदार, त्याचा जावई आमदार, त्याचा आतेभाऊ आमदार, अशा पद्धतीने ही सत्ता वाटून घेण्याचं काम या ठिकाणी आहे। आम्ही लोकांकडे जात असताना लोकांना सांगतोय की जे काही राखीव प्रवर्गामध्ये जे लोक येत आहेत, SC, ST, NT, VJNT आणि OBC या सगळ्यांचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे। उद्या असणारं जर का हे सरकार पुन्हा सत्तेत आलं तर हे आरक्षण संपवण्याच्या मार्गावर आहे। कारण भाजप सरकारने म्हणजे मोदी सरकारने सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून जो निकाल लावून घेतला SC, STच्या जातीचं उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअरची अट, वास्तविक पाहता हा संसदीय लोकशाहीचा विषय आहे, परंतु त्याला धाब्यावर उठून मोदी सरकारने हुकुमशाही प्रवृत्तीने तो निर्णय लावून घेतला आणि त्याचं पहिलं स्वागत काँग्रेसवाल्यांनी केलेलं आहे। तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये त्यांनी ते लागू पण केलेलं आहे। म्हणजे आम्ही जे काही म्हणतो, काही अतिविद्वान म्हणतात की बाबा काँग्रेस हा आपला जवळचा आहे, पण काँग्रेस अजिबात जवळचा नाही। पहिलं स्वागत काँग्रेसने केलं आणि या शिंदे सरकारने सुद्धा जाता जाता एका समितीचं गठन केलेलं आहे। उद्या निवडणुका संपल्यावर जर ते सत्तेत आले तर निश्चितपणे या ठिकाणी ते सगळं लागू करतील आणि सामान्य माणूस जो आहे तो आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकणार नाही, नोकरी लावू शकणार नाही। अशा पद्धतीचा या राखीव प्रवर्गावर एक प्रकारचा मोठा घाला या ठिकाणी घालला जात आहे। हे आम्ही सामान्य जनतेला सांगत आहोत। आपण पाहत असू तर इथला कुठलाही विकास झालेला नाही, ही यांना फक्त सत्ता हवी आहे आणि लोकांना आम्ही जाहीर आवाहन करतोय की बाबा त्या लोकांना पहिल्यांदा विचारा आरक्षण तुम्ही ठेवणार आहे की नाही, आणि जर तुम्हाला आरक्षण वाचवायचं असेल तर शिंदे सरकारला जी समिती त्यांनी गठीत केली आहे ती आजच बरखास्त करा असं आवाहन करा। इथे फक्त प्रस्थापितांची लढाई चालू झालेली आहे, वर्चस्वाची लढाई आहे। इथे आमदार व्हायचं, मंत्री व्हायचं, करोडो रुपये कमवायचे आणि या भोड्या भाबड्या जनतेला पैशाचा आमिष दाखवून, दारूचा आमिष दाखवून याची लूट करायची, पण विकास मात्र कोणी याच्याकडे लक्ष देत नाहीये। म्हणून आमचा जो पॅटर्न आहे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात आणि आम्हाला लाभलेला एवढा मोठा भावी आमदार होणारा माणूस संजय दादा ब्राह्मणे हे वेल क्वालिफाईड इंजिनियर आहे। विकास कामे कसे करायची, रस्ते कसे करायचे ते इंजिनियर असल्यामुळे त्यांना चांगली आयडिया आहे आणि म्हणून आम्ही विकास करणार। आम्ही जर सत्तेत आलो तर निश्चितपणे बाळासाहेब आंबेडकरांनी जोशाबा हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे। महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना धरून या ठिकाणचा जाहीरनामा आमचा प्रसिद्ध झालेला आहे। तो पुढच्या वेळेस मी आपल्याला सांगेल, परंतु आम्ही एवढं म्हणू की त्या ठिकाणी KG to PG शिक्षण आम्ही मोफत करणार आहे। महिलांना यांनी 1,500ची लालूच दाखवली, पण आम्ही 3,500 रुपये त्यांना देणार आहे। अशा पद्धतीचा तो जाहीरनामा आहे। शिक्षणावर आमचा जास्त भर आहे, आरोग्यावर भर आहे। अलीकडे आदिवासींचा निधी दुसरीकडे वळवला जातो
आदिवासींचा मात्र विकास होत नाही. तो आजही वनवन फिरतो आहे. आजही कुपोषित वर्ग त्यांच्यात तयार होतोय. अशिक्षित वर्ग जसाचा तसा आहे. आपण बघत असू तर अनुसूचित जातीचा समाज कल्याणचा जो निधी आहे तो देखील हे सत्तेमध्ये असताना त्यांच्या वर्गावर न खर्च करता दुसरीकडे वळवला जातो आणि तेच पैसे निवडणुकीच्या माध्यमात हे लोक असे एकदम बेधडक पैसे वाटून त्या लोकांची दिशाभूल करताय. हे आम्ही लोकांना सांगतोय की बाबांनो, तुम्ही जागते रहो. हा इशारा देण्यासाठी संजय दादा ब्राह्मणे यांची उमेदवारी आहे आणि आम्ही ते जनतेकडे जात असताना सगळ्यात मोठा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. आमची उमेदवारी दिल्यापासून आजपर्यंत मोठा प्रतिसाद आहे आणि ते निश्चितपणे बौद्धांची 45,000 मतं आहे. बाळासाहेबांनी इथे कोळी, माळी, नावी, धोबी, सिंपी, सोनार, मुस्लिम, काटेक, बंजारी, पिंजारी या सगळ्या जातीच्या लोकांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यामुळे हा सगळा 1-2% समाज आमच्याकडे आल्याच्या नंतर आमची उमेदवारी या ठिकाणी परफेक्ट असून विजय आमचाच आहे असं मी या ठिकाणी ठामपणे सांगतो. जय भीम, नमस्कार. ज्या पद्धतीने कटेंगे तो बटेंगे ह्या असा एक जयघोष सुरू झालेला आहे, यावरती काय सांगणार आपण? कटेंगे तो बटेंगे हा जो नारा आहे हा लोकशाहीला धरून नाही. याचा अर्थ लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा हा एक प्रकार आहे. कटेंगे तो बटेंगे, बटेंगे तो कटेंगे म्हणजे तुम्ही जर आमच्यापासून फुटले तर तुमच्या कत्तली करू अशा पद्धतीने होत आहे. आणि मी आपल्याला आवर्जून सांगतो की या मुक्ताई नगरच्या पावनभूमीमध्ये, मुक्ताईच्या या एवढ्या मोठ्या वलयामध्ये, चांगदेव संत चांगदेव यांच्या नगरीमध्ये, या भूमीवरती महाराष्ट्रातला अख्खा वारकरी येऊन इथे श्रद्धेने पाहतो, वंदन करतो. दरवारीला इथे भरपूर गर्दी असते. अशा मुक्ताई नगरला काळिंबा फासण्याचं काम या ठिकाणी चालू झालेलं आहे. आपण बघतोय की मुक्ताई नगरमध्ये गोळीबार होतो उमेदवाराच्या रॅलीमध्ये. तुम्ही काय मुक्ताई नगरला आणि या महाराष्ट्राला बिहार करणार आहे की काय? ही शोकांतिका आहे, हे दुर्दैव आहे.